तर जळगावच्या एरंडोल उत्राण इथं गिरणा नदीला आलेल्या पुराचं पाणी हे गावात शिरलं आणि त्यामुळे नदीकाठच्या व्यावसायिक आणि ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। तसंच पावसामुळे फळबागांचंही नुकसान झालं आहे। जळगावच्या कृष्णापुरी हिवरा नदीकाठावरील घर पडलंय आणि या घटनेत एक जण ठार झाला असून 5 जण जखमी आहेत। महेश राणे असं मृत मुलाचं नाव आहे। नदीच्या पुराच्या पाण्यात घराची भिंत जी आहे ती यावेळेस झिजली आणि त्यामुळे संपूर्ण घर कोसळलंय। नाशिकच्या चांदवडमध्ये मुसळधार पावसानं पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान शिवसेना राज्य सचिव भाऊ चौधरींनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीचा आढावा घेतला। तर पाहणी केलेला अहवाल शासन तसंच उपमुख्यमंत्री शिंदेंना सादर करणार आहे। जालन्याच्या घनसावंगीत पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलच्या द्वारे बाणेगावच्या पूरग्रस्तांशी संवाद साधल्याचं पाहायला मिळालंय। यावेळी त्यांनी नागरिकांची विचारपूस करत धीर दिलाय। तसंच प्रशासनाला तात्काळ मदत करण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या। सगळे गावकरी पण माझ्यासोबत पाणी दाखवत तुम्हाला। बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरच्या फुलंब्रीत पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून ओल्या दुष्काळाची मागणी जोर धरू लागली आहे। या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयामध्ये बाजार समितीचे संचालकांनी अनोखा आंदोलन केलंय। जर शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर तहसील कार्यालयातच मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं राहील असा इशारा त्यांनी दिला। संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे। या संदर्भामध्ये ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी फुलंब्री तहसील कार्यालयामध्ये निवेदन देत शेतकऱ्यांना थेट एकरी 50,000ची मदत द्यावी अशी मागणी केली आहे।